महाराज आपल्या आश्रमात येऊन त्या आनंदीच्या पोराचं गुणगान गात होता. काय रे? आनंदीच्या महाराजांना सांगतो. हा महाराज कधी बनला तो? आनंदीचा पोरा कधीपासून महाराज बनला? ईश्वर अवतार आहे ते. त्यांनी रेड्याच्या पाठी मुखी वेद ठेवले. हो वेद बोलवले. हो तो पोरा जोरात हात चालाकीचे खेळ करून आपल्यासारख्या सामान्य लोकांना फसवत आहे. माझ्यासारख्या 1400 वर्ष तपस्या केलेल्या साधवासारखा तो कधी टिकणार नाही. त्याला मी दाखवतोच आता. साधवा लेखन साहित्याला घ्या महाराज. काय लिहावं बरं? काय लिहावं? चिरंजीव म्हणावा तर कर्तृत्वान वाटत. काय लिहावं? दंडत्व लिहावं पण वयाने लहान आहे. ज्ञान वयापेक्षा श्रेष्ठ आहे. पण अद्यापि मी त्याला श्रेष्ठ मानत नाही. साधवा हे कोरा कागद घेऊन जा आणि त्याला दे. हे तुमच्यासाठी चांगदेव महाराजांनी पाठवलं आहे. दादा कोरपत्र आहे हे. एक अक्षर सुद्धा लिहिलं नाही बघ मुक्ताई. दादा 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 1400 वर्ष तप करून सुद्धा तो चांगल्या कोराचा कोराच राहिला. ज्ञाना असू दे तुझे कोरे पत्र पण तू त्यावर संसार कर. स्वस्ती श्री वटेषु जो लपुनी जगता हासु दावी मग्रासु जो प्रकटला प्रकटे लपला तव तव न दिसे प्रकटला लपला तव तव आभासे प्रकटला लपला आसे न खोजता आसे. महाराज हे त्यांनी दिलंय. हे 65 ओव्या लिहिले आहेत पण एकाही ओवीचा अर्थ लागत नाही. याला अर्थ दाखवायलाच लागेल. याला अर्थ दाखवायलाच लागेल की माझ्या तपाचा 1400 वर्ष इतका तप करून काय फायदा आहे माझा. साधवा जाण्याची व्यवस्था करा. महाराज हे घ्या बसा तुम्ही. आता त्याला दाखवायलाच लागेल. काय रे श्वाना तुझं नाव तरी काय?
चला आता जाऊया, त्याला ज्ञानाला दाखवायलाच लागेल. महाराज सांगते देव आपल्याला भेटायला येत आहे. दादा ते बघ वाघावर बसून येतात. आपल्याला त्यांच्याकडे जाण्यासाठी काहीच नाही. चिंता नको करू, त्यांनी जिवंत वस्तूवर बसून आलेत. आपण या माईलाच चालवू. चल माई चल. हर 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 चांगदेव महाराज की चांगदेव महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव महाराज की जय. ज्ञानदेव महाराज की जय. महाराज तुम्ही क्षमा करा मला. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की. तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाळे. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाळे. शिव तो निवृत्ती विष्णू. पहिला माझा नाटक झाला, आता दुसऱ्या नाटकाची तयारी करता भूतावर लोन. हाय का अजून भूत काय? रावनवमी स्पेशल. ठीक आहे फुल एन्जॉय. यो भूत्या हे ऐका अजून पण आलाय ना, अजून भूता पण होतात. काही डगर आहे काय आमच्यावर बघ. आता वासुदेवची हे काय चिपल्यानं आणलं काय हे भूत्या काय चाललंय. नाम घेता देवा बंदी साखरेचा रवण. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. का म्हणे बरवे जाण भावे लहानाहून लहान. महापुरे झाडे जाती तेथे लवाड वाजती. तुकाराम महाराज म्हणतात की माणसाने जेवढा नम्रपणा बाळगेल तेवढा नम्रपणा बाळगावा. कारण की मुक्ती या जगातला सर्वात लहान जीव रोज मेहनत करते, कष्ट ते आपल्याला त्रासही देत नाही. या तिच्या नम्रपणामुळे तिच्या नशिबात साखरेचा रवा असतो. पण त्याच्या विपरीत ऐरावते समुद्र मंथनातून निघालेलं 14वे थोर रत्न त्याच्या मोठेपणामुळे थोरपणामुळे इंद्राने त्याला ठेवून घेतलं व त्याच्यावर अंकुश गाजवणाऱ्या इंद्राचा त्याला मार व भार सहन करावा लागला.
जो माणूस सतत दाखवून देतो की मी कसा मोठा, माझं काहीच काम चुकू शकत नाही, त्याच्या प्रत्येक कामात नुकसान होतं व अशा माणसाची कोण बोलतही नाही. पण जो माणूस गप्प बसून आपली कामं करतो त्यासाठी सगळे बोलतात व अशा माणसाच्या वाटेलाही कोण जात नाही. म्हणून नम्रपणा बाळगता येईल तेवढा नम्रपणा बाळगा. कारण की जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा मोठी मोठी झाडं तुटून पडतात, पण खाली उगवलेलं गवत मात्र तसंच टिकून राहतं. रामकृष्ण हरी. कर जोडून विनवितो तुम्हा वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वाचवा मधुसूदनाला, तुम्ही वाचवा मधुसूदनाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. झालेलं आहे. इथून आपण पुढे प्रस्थान करतोय. धन्यवाद. चला काही सध्या झालेलं आहे इथं पुढे आता आई बघा फोर झाली. काहीच बघा आता मी कोण लाज होतं बघा सफरचंद लाज होतं पण टिकली दाखव टिकली दाखव टिकली दाखव टिकली दाखव. काहीच बघा टिकली माझी टिकली वार दिसते काय. हा भवानीची काय भूमी आता रांगोली काढतो. आता रांगोली काढतो. पालखी आल्यावर रांगोली काढतो.
ऍड करायला लागते. घेतलीस ना? हा गाईस लाईक करा, लाईक करा. हा या तुमच्या टीमी करताय. नाही तर काय शेअर करा. काय जुगार चालू आहे बघा. भवानी होते गाईस. आता ही लास्ट असेल नंतर पाच. काय बोलू काय बोलू. आमचे पालखी हा दिंडीवर निघालेली आहे. हा तरी खूप लोक आमच्या पालखी कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. ग्लास पहिला वाटण. पंचमी गरुड फुले करे तारी त्यामुळे आपल्या जमिनीचा सर्व वाटोळे झाले. एकाची संक्रांत गारवा
इतनी खुशी मुझे आज तक वाजलेत 2:15 वाजत आलेत ना. आता हनुमानाच्या देवळात आलेलं आहे. हनुमानाच्या देवळाशी आलेलं आहेत. आता थोड्याच वेळानं मी पोचू. 3:30 पण वाजू शकते. अर्धा तास. पहिला गणपतीचं दर्शन, नंतर हनुमानजीचा दर्शन. बंद आहे लॉक लावलेलं आहे. जाऊ शकत आहे पण तिथून. नंतर नंदीचा दर्शन, नंतर शंकराचं दर्शन, तर ज्ञानेश्वर माऊलींचं.
चला आता फायनली 3:20 झाले ना, आता मंदिरात पोचलेलो आहे. फायनली आता मंदिरात पोचलेला आमच्या डबल श्रीराम मंदिर. कॅमेरा पण आहेत बघा. नारळ बघा काहीच सुटवरा काहीच. आज सुटवरा खातोय. आमच्याकडे सुटवरा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात प्रसादाला? सुटवरा काहीच. शेवट बरं जाते नाही धम्मा जातो ना. चला काहीच कंप्लीट 4 वाजलेला आहे आणि आता मी घरी आलेलो आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर सबस्क्राईब करा. 500 तरी करा कंप्लीट. 1 वर्ष होऊन गेला तरी अजून 500 सबस्क्राईब नाही होत. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमीत कमी जास्तीत जास्त बघायचा प्रयत्न तरी करा. तर अजून उत्साह होतो म्हणा. फोन हँग होते तरी मी करण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी. चला तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.